नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, माझ्या मुलाची अशा पद्धतीची पॅन्ट आहे आणि त्याला ती फाटली आणि भरपूर वेळेस टिपा मारून ती आता म्हणजे घालण्यायोग्य नाही राहिलेली। त्यामुळे म्हटलं चला आता हिचाच रियूज करूया। आणि हिचे जे पॉकेट आहेत ना हे पॅन्टचे बघा, तर हे पॉकेट पण मी कट नाही करणार, हे असेच ठेवणार आहे। तर तुमच्याकडे पण अशा पद्धतीची मुलांची पॅन्ट असेल, कुणाची घरामध्ये अशी पॅन्ट असेल पडेल, तर तिचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। आणि एक युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाइन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खूप टिकाऊ आणि दणकट होणार आहे, कारण की पॅन्टचं कापड पण तसंच आहे, कॉटनची पॅन्ट आहे ही। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात तर अगोदर मैत्रिणींनो, आपण ही जी पॅन्ट आहे ना तिचा जो कमरेचा पार्ट आहे ना जाडवाला, तो अगोदर कट करून घेऊ आणि त्यानंतर मधून आपल्याला अशा पद्धतीने ही पॅन्टचे जे पाय आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। ठीक आहे, आता इथे पण बघा जोडा आहे तो पण मी कट करून घेत आहे आणि जो जाड पार्ट आहे ना शिलाईचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। म्हणजे जे जाड आहे ते आपण दोन्ही कडेला कट करून घेतलं तर अशा पद्धतीने आपल्याला दोन कापड मिळालेले आहेत। आता याला आपल्याला स्ट्रेट कडेने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जशी ड्रॉ केली लाईन तसंच कपडा कट करायचा। इकडनं पण जो बॉटमच्या साईडने डबल फोल्ड असते ना ती जाड पार्ट मी कटिंग करून घेणार आहे आणि इकडनं पण जो वाकडा तिकडा शेप आहे तिथे एक लाईन ड्रॉ करून घेतली। आता बघा आपल्याला एक आयताकृती पीस मिळालेला आहे आणि ह्याची लांबी आहे 17 इंच। आता उंची ना पॉकेटच्या वरती आपल्याला घ्यायची आहे, तर 13 इंचापर्यंत मी घेत आहे, कारण की वरती पण आपले जे दोन पॉकेट आहे ते येत आहे म्हणून एक पॉकेट आपलं येणार आहे आपल्या बॅगसोबत। अशा पद्धतीने आपण हा पार्ट कट केला। आता दुसरा पार्ट पण आपल्याला सेम हाच पार्ट त्यावरती ठेवून दुसऱ्या पॅन्ट पीसचा जो पाय आहे ना त्यावरतीच हा पार्ट ठेवून याची पण सेम मापाची कटिंग करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे आपला वेळ वाचतो, जास्त वेळेस सारखं इंच टेप ठेवून मेजरमेंट ठेवून कटिंग करायची गरज पडत नाही। तर दोन पीस आपल्याला इथे मिळालेले आहेत बघा पॅन्ट पीसचे। ठीक आहे, 17 बाय 13 इंचचे, तर माप पण मोजलं मी इथे। आता त्यानंतर ही जी उरलेली पॅन्ट पीस आहे ना यापासून पण आपल्याला इकडनं बघा एक झिपर पॉकेट आहे ते त्यांचे रनर मी काढून टाकले आणि इथे जर चुरगाळल्यासारखं आहे त्यावरती मी नंतर इस्त्री तर फिरून घेणारच आहे, पण इथे 4.5 इंच रुंदीवरती मी अशा पद्धतीने दोन लाईन ड्रॉ केल्या आणि एवढा पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा, कारण की पुढं ते मग झिपर पॉकेट आहेत ना त्यामुळे तो पार्ट नाही घ्यायचा, फक्त जो शिलाई आहे त्याच्या पुढचा पार्ट मी इथे कट करून घेत आहे। हे आपल्याला बॉटमच्या बेससाठी उपयोगात येणार आहे, यावरती मी नंतर इस्त्री पण फिरवून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, तर राईस बॅगमध्ये वाली मी कट करून घेतली, अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतला आणि वरतून आपण ही जी 17 बाय 13 इंचची पॅन्ट पीसचा कपडा निघाला होता ते ठेवून घेतला आहे दोनही पार्टला सेम त्याच पद्धतीने। आता आपण यावरती ना उभे टिपा मारू आणि क्विल्टिंग करून घेऊ दोनही पार्ट। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोनही पार्टवरती मी त्या अशा पद्धतीने उभ्या टिपा मारून पिल्ट केलं आहे, कारण की आपलं वरतून पॅन्टचं पॉकेट आलेलं आहे ना त्यामुळे। तर याची आता बघा क्विल्टिंग करून तयार माप बघा 16.5 इंच लांबी राहिलेली आहे आणि उंची आहे 12.5 इंच, म्हणजे अर्धा इंच क्विल्टिंगमध्ये ते कटिंग झालेलं आहे बघा। या पद्धतीने आपण क्विल्ट करून घेतलेलं आहे। ठीक आहे, या पार्टवरती पण सेम त्याच पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट स्टिच करायचे, तर बेल्टसाठी माझ्याकडे आता पॅन्ट पीसचा कपडा नव्हता त्यामुळे मी ना इथे जीन्सचा पॅन्टचा कपडा घेतलेला आहे बघा। जीन्स पॅन्ट घेतलेली आहे मी आणि ब्लॅक कलरचीच आहे ती, 4 इंच आणि लांबी आहे 23 इंच। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बेल्टची लांबी कमी जास्त करू शकता। मी शोल्डरला कॅरी करता येईल अशा पद्धतीने बेल्ट देत आहे आणि असे आपण ही बेल्ट स्टिच करू। आता जीन्सचं कापड आहे त्यामुळे याच्यामध्ये राईस बॅग वगैरे वापरण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा। मी यावरती इकडनं डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि जीन्सचे बेल्ट आहेत हे त्यामुळे खूप मजबूत आहे। आता त्यानंतर आपल्याला बेल्ट लावायचे कसे ते सांगते। आता जिकडनं आपले पॉकेट आलेले आहे बघा, तर मी तुम्हाला हे पॉकेट ओपन करून दाखवते। यामध्ये एवढा हात जातोय आपला, तर ह्याच साईडने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे। तर ह्याची लांबी आहे बघा 16.5 इंच, तर त्याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला। तर बरोबर इंच टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि सेंटरपासून 2.5 इंच इकडे 2.5 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला हे जे बेल्ट आहे ते ठेवून स्टिच करून घ्यायचे। तर मी तुम्हाला लगेचच स्टिच पण करून दाखवत आहे आणि अगदीच स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। आता दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला सेम याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। तर हाच बेल्टवाला पार्ट आहे ना तो ठेवून घेतला, सेंटरची एक मार्किंग केली आणि बेल्टच्या पण 2 मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण।
ठीक आहे. तर दोनही बेल्ट चेक करून बघायचे समोरासमोर आहेत की नाही परत एकदा स्टिच झाल्याच्या नंतर. तर बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहेत. आता त्यानंतर आपल्याला इकडनं बॉटमच्या बेसचं माप काढून घ्यायचं आहे. तर दोन्ही कडेला आपण बघा इकडं 2-2 इंचावरती मार्क केलं म्हणजे 2 + 2 4 इंच होतं आहे रुंदी आणि लांबी 12 ते 12.5 इंच लांबी घ्यायची आहे. तर मी इथे परत एक क्विल्टेड पीस रेडी केलेला आहे बघा. तर याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे आपल्याला जेवढी पाहिजे इथपर्यंत 12 ते 12.5 इंच घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता ह्या पार्टचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि बॉटमच्या बेसच्या साईडचा पण पार्टचा सेंटर काढून घेऊ आणि हा सेंटर आणि जो बॉटमचा बेस आपण क्विल्ट केला आहे त्याचा सेंटर मॅच करायचा आणि दोन्हीकडेला अर्धा इंच ओपन राहील अशा पद्धतीने आपल्याला बेस स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा पण बेस आपल्याला स्टिच करायचा आहे. तर इकडनं पण मी अगोदर सेंटर काढते पण हा बेस आपण नंतर स्टिच करू. अगोदर आपण झिप अटॅच करून घेऊ वरच्या साईडने आणि मग बेस स्टिच करून घेऊ. तर कसं स्टिच करायचं ते तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. आता त्यानंतर अगोदर आपण झिप अटॅच करू. तर झिप बघा मी इथे आपल्याला 16 इंचची लागणार आहे 16.5. तर मी इथे वाढव घेतलेली आहे बघा 18 इंच, कारण की दोन्ही साईडला एक रनर वावायचं आहे त्यासाठी झिप वाढवच घेतलेली आहे. आणि झिप फिनिशिंगमध्ये स्टिच करायची त्यासाठी 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. एक कपडा कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही झिप फिनिशिंगमध्ये स्टिच होण्यासाठी. आणि आतल्या साईडला टर्न केल्याच्या नंतर बघा ही पट्टी आतमध्ये टर्न करून घ्यायची, बेल्टवरती घ्यायचे काढून आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येणार आहे. आता बेल्टवरती मी इथे वरतून परत जास्तीच्या टिपा देऊन घेत आहे आणि जाड कपडा झालेला आहे कारण की बेल्ट आपले जीन्सचे आहेत त्यामुळे तुमच्या मशीनवर कितपत जाड कपडा चालतो आहे त्यानुसारच तुम्ही इथे बेल्ट घ्यायचे आहेत किंवा मग रेडीमेड बेल्ट वापरले तरी पण चालतील. आता आतल्या साईडने जी पट्टी होती ती डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलं. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा झिपचा दुसरा पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर हा सेंटर आणि झिपचा सेंटर आपल्याला मॅच करायचं आहे म्हणजे बेल्ट आपले मागे पुढे होणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी आपली इकडच्या साईडची झिप आहे ती पण लागल्या जाईल. आणि इकडनं पण आपण झिपवरती झिपच्या रॉंग साईडने ही 1.5 इंच रुंदीची पट्टी आहे ती ठेवून स्टिच करून घेतलं आणि यावरती आपल्याला दाबटीप द्यायची. आता दाबटीप देताना बघा आपला बेल्टवरती येणार आहे. तुम्हाला मी इकडच्या साईडने दाखवते बघा. अशा पद्धतीने आपला बेल्टवरती येणार आहे आणि ही पट्टी आपल्याला अशी टर्न करून घ्यायची आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे काळजीपूर्वकच चेक करून बघा तुम्ही बेल्टच्या बाजूने आणि मग दाबटीप देऊन घ्या म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. आता आतल्या साईडने ही पट्टी आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया म्हणजे झिप अगदी फिनिशिंगमध्ये आपली स्टिच झालेली आहे. आता वरतून मी यावरती परत डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 रनर वाहून घ्यायचं आहे, एक या साईडने एक त्या साईडने. ठीक आहे. तर 2 रनर मी इथे वाहून घेतले. आता एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करून घेऊया आणि हा जो बेसचा पार्ट राहिला होता आपला स्टिच करायचा आता आपण या स्टेजला तो स्टिच करून घेऊया. ठीक आहे. आणि यावरती परत डबल टिप पण देऊन घेऊ. तर दोन्ही साईडने बेस स्टिच झाला. इकडनं पण मी या बेसवरती परत डबल टिप देऊन घेतली. आता त्यानंतर आपल्याला या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायचे. तर झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे मी कट केलं आणि हा बेस नंतर आपण असा स्टिच करू. अगोदर इकडची राहिलेली दुसरीकडे ती पण आपण स्टिच करून घेऊ. ठीक आहे. या पद्धतीने आता त्यानंतर यावरती मी परत डबल टिप आपण देऊन घेत आहे आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची टिप देऊन घेतली आणि म्हणजे मजबूत राहावी बॅग त्यासाठी. आता बेस बघा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. दुसरा पण बेस मी स्टिच करून घेते याच पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेला एक बेस होता तो पण मी स्टिच केला आणि यावरती पायपिंग पण करून घेतली कारण की इकडनं माझे थ्रेड निघत होते. तुम्ही इकडच्या कडेकडेने पण पायपिंग करू शकता. आता त्यानंतर आपल्याला मेन झिप आहे ती ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि बघा टाकाऊपासून टिकाऊ किती मजबूत अशी आपली दणकट आणि टिकाऊ मजबूत अशी बॅग डिझाईन बनून तयार झाली आणि ही रोजच उपयोगी येणारी अशी वस्तू आहे. कारण की कुठे आपण बाहेर पडायचं म्हटलं तर आपण बिना पर्सचं तर काय घराच्या बाहेर निघत नाही, काही ना काही पिशवी आपल्यासोबत नेहमी असतेच. तर तुम्ही अशा पद्धतीच्या बॅगी नक्कीच बनवून वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या मुलांचे पॅन्ट असतील ना घरामध्ये बेकार पडलेल्या तर त्या अशाच घरामध्ये पडेल्या असतात तर त्याचा पण तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता. आणि इथे बघा आपलं एक आहे ना जे पॅन्ट सोबत येतं ना ते पॉकेट आपलं इथे रेडी झालेलं आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जसं आपण पॉकेटमध्ये काही कॅश वगैरे ठेवतो तसंच इथे पण ठेवू शकता. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण एक एक पॉकेट आलेले आहेत. आणि
आतल्या साईडने पण बघा एवढ्या मोठ्या साईजची आपली ही बॅग डिझाईन बनवून तयार झाली आहे. आतमधून पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आपली आजची जी आयडिया आहे जुन्या पॅन्टचा यूज ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि 3 इंचाचा बॉटमचा बेस आहे. 11 इंच उंची, 3 इंच बॉटम आणि लांबी आहे 15 इंच शिवून रेडी राहिलेली आहे.